महापालिकेच्या हद्दवाढ भागातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आंदोलन सुरू केले आहे। नगरसेवक तथा गटनेते निलेश देव यांनी महानगरपालिकेसमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली। महानगरपालिका प्रशासनाला यापूर्वी कायदेशीर नोटीस आणि वैधानिक पूर्वसूचना देऊनही रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा, स्वच्छता तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत कोणतीही ठोस आणि समाधानकारक कारवाई न झाल्यानं अखेर उपोषणाचा मार्ग नगरसेवक निलेश देव यांनी पत्करला आहे। 2016 हद्दवाढ झाली, आज 2026 उगवला आहे, पण हद्दवाढीचे प्रश्न तसेच आहे। रस्ते नाही, नाल्या नाही, स्ट्रीट लाईट नाही, खंबे आहेत पण त्याच्यावर लाईट नाही, स्वच्छ पाणी नाही, नियमित पाणी नाही। या मूलभूत प्रश्नावर आम्ही 4 जुलैला माननीय आयुक्तांना पत्र दिलं होतं की या सगळ्या विषयावर आम्हाला निर्णय द्या। 15 तारखेला एक बैठक झाली, त्या बैठकीतून निष्पन्न काही झाले नाही। त्याकरता आजपासून आम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। माझ्यासोबत माझे सहकारी आहे, मी उपोषणाला बसलेला, बाकी सहकारी माझ्यासोबत आहेत। आंदोलन सुरू झालेलं आहे, आजपासून पाण्यावरती आहे।